काल मुंबई महानगरपालिकेच्या खालच्या स्तरामधल्यावरती एक व्हिडिओ व्हायरल होते, त्यामध्ये अशी कृत्य करताना एक जोडपं पाहण्यात येते. टीका होते की प्रशासनाचा वचक नाही आहे वगैरे. काय तुमचं यावरती प्रतिक्रिया सत्ताधारी? आज मुळात ही जी काही चूक झाली आहे ती अनवधानाने झाली असेल किंवा काय कुठल्या प्रकारे झाली आहे ती माहीत नाही, पण याच्यात ट्रिमेंडस एक सिक्युरिटी लॅप्स आहे आणि कुठे ना कुठेतरी प्रशासनाने जी ही सुरक्षा कवच आहे, सुरक्षा कर्मचारी आहे, यांच्या संदर्भात काहीतरी केलं पाहिजे. कारण कोणीही येतं कोणीही जातं. आज हे थोडक्यात निभावून गेलेला विषय होता, पण जर उद्या कुठल्या प्रकारचं अतिरेक झाला, कुठल्या गोष्टीचं खतपाणी जर घातलं गेलं कुठेही, तर इकडे अनेक लोक कामाला आहेत, अनेक नगरसेवक असतात. इकडे काय घातपाताचा जर विषय झाला त्याला जबाबदार कोण, याची जबाबदारी कोण घेणार हे प्रशासनाने बघावं. त्याच्यात दुसरी गोष्ट अशी पण आहे की सुरक्षा दलात एकंदरीत कर्मचारी वर्गच कमी आहे, तर ती बाजू पण समजून घेतली पाहिजे प्रशासनाने. मुळात याच्यात कर्मचारी वर्ग हा आपल्याला वाढवावा लागेल, याची पण खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. किशोरी पेडणेकरांनी मागणी केली की जे सुरक्षा रक्षक असतात त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यासोबतच त्यांनी येरदाऱ्या घालून महानगरपालिकेत काय सुरू आहे याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, असं देखील त्या मागणी गुन्हा दाखल व्हावा याच्यावर अशी मागणी केली आहे. नाही, मुळात जो ही घटना घडली ती होती एका कर्मचाऱ्याच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाची आणि त्यांच्या मुलांकडनं ही घटना घडली. पण मुळात ही चूक आहे सुरक्षा रक्षकांची. सुरक्षा रक्षक हे नेहमी गस्तीवरती राहिले पाहिजेत की पूर्ण परिसरात काय चाललं आहे काय नाही चाललं आहे. कारण हा सेन्सिटिव्ह इमारत आहे, जुनी इमारत आहे. इथे अनेक लोक महत्त्वाचे अतिमहत्त्वाची लोक येतात जातात असतात, तर या संदर्भातने सुरक्षा कवच हे वाढवलं गेलं पाहिजे. दुसरी बाजू ही पण आहे की सुरक्षा रक्षकच कमी आहेत मुळात, आणि ती पण त्याची संख्या पण वाढवली गेली पाहिजे. आणि एकंदरीत जर उद्या काय घातपात झाला, एवढे गेट्स आहेत एवढे एंट्रीज आहेत, याची जबाबदारी कोणाची असेल हे प्रशासनाने याच्यावरती ठामपणे सांगण्यात यावं. मागच्या वेळेस सभागृह नेते गणेश टक्कर यांनी आयुक्तांना पत्र दिलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने मंत्रालय आणि विधिमंडळामध्ये जी सुरक्षा यंत्रणा आहे यासाठी गेट पास किंवा डीजी पास अशा प्रकारची यंत्रणा मुंबई महानगरपालिकेत राबवावी अशी त्यांनी मागणी केली होती. आज मुळात मंत्रालयाच्याच धर्तीवरती मुंबई महानगरपालिका पण तितकीच अतिमहत्त्वाची इमारत आहे. इथे अनेक लोक कर्मचारी वर्ग आहे, नगरसेवक वर्ग आहे, कधी आमदार खासदार पण येतात, इकडे IAS ऑफिसर्स पण आहेत. एकंदरीत एक अतिमहत्त्वाची इमारत आहे, खूप जुनी आहे, खूप जुने दस्तावेज आहेत आणि कुठे ना कुठे ही सेन्सिटिव्ह बिल्डिंग असल्या कारणाने याची सिक्युरिटी जी आहे ती वाढवली गेली पाहिजे. आणि अशा गोष्टी कुठे ना कुठे घडू नये याची एक सगळ्यांना अपेक्षा आहे. कारण ही एक देवासारखी मंदिरासारखी ही इमारत आम्ही जपतो, इकडे आम्ही काम करतो, तर या कुठे गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. हे सुरक्षा रक्षक आणि प्रशासनाने याच्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे. मुंबई महानगरपालिका क्षेत्र किंवा त्याच्यावरती बाहेर रेल्वेनं प्रवास करणारे प्रवासी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं तिथे असुरक्षिततेची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाला घुसून काढलं होतं, त्यानंतर काल परवाचीच गोष्ट आणि आजची पण गोष्ट आहे. कल्याणमध्ये हाणामारी झाली, काही रॉड वगैरे टाकण्यात आले. सेम तशाच पद्धतीनं ठाकुर्ली या ठिकाणी झालेला आहे. चर्चगेट फिरायला लोकलमध्ये पण सारखा राडा झाला होता. कुर्ल्यामध्ये रॉड घेऊन परत फिरत आहे. सामान्य जनतेची सुरक्षा आणखी जास्त महत्त्वाची असं मला वाटतं का? तर त्यासाठी सरकारनं पावलं आता कठोर उचलायला हवी असं वाटतं. आज पूर्ण जे चाकरमानी आहेत त्यांचं वाढतं ओझं, आज साधारणपैकी प्रत्येक ट्रेनच्या मागे खूप गर्दी होत चालली आहे. आणि त्या निमित्ताने सरकारने कुठे ना कुठेतरी उपाययोजना करून आज ही गर्दी कशी कमी होऊ शकते आणि ट्रेन कशा वाढवू शकतात. आज बघा, कोणीही कुठल्याही बाबतीत मला आज कोणाला मारायचं आहे या उद्दिष्टाने जात नाही. कुठे ना कुठेतरी त्या गर्दीत बोलाचालीमध्ये ते भांडणं होतात. पण याचं मूळ कारण आहे गर्दी. जर ही गर्दी नसेल आणि ट्रेन्सची संख्या जर वाढली, लोकल ट्रेन्सची सेंट्रल वेस्टर्न आणि हार्बर लाईनवरती, तर कुठे ना कुठेतरी या गोष्टी कमी होतील. आणि साधारणपैकी आज जी आपण एकंदरीत जे पीक आवर्सला बघतो तिकडे 1 मिनिटाच्या अंतरावरती आपल्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी आहे ती कुठे ना कुठेतरी पीक आवर्समध्ये ही वाढवली गेली पाहिजे, जेणेकरून हा जो काही एक लोकसंख्येचा आपला जो एक स्ट्रेस आहे वर्कलोडचा तो कमी होईल. आणि या
जी काही ही भांडणं किंवा जी काही मारामारी होते त्या कुठे ना कुठेतरी त्याच्यावरती आळा घालता येईल. मुंबईतले खड्डे बुजवण्यासाठी 25 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली, मात्र रात्री खड्डे बुजवले जातात, सकाळी आहे तीच परिस्थिती पाहायला मिळते. नाही बघा, जसं प्रस्ताव मंजूर झाला यात मूळ म्हणजे आपण अनेक पैसे त्याच्यात वाचवलेत, कारण अनेक पर्सेंटेज हाईकवरती होता, पण कुठे ना कुठेतरी ती बोलीचाली करून ते पैसे घटवण्यात आले आहेत. पण हे कारण नाही आहे. जे काही आपल्या याच्यात जे कॉन्क्रिटायझेशन केलेले खड्डे रस्ते नाही आहेत तिकडे जे आता खड्डे होत आहेत तिकडे हे बुजवण्यासाठी हे कंत्राट काढलं गेलं आहे. आणि जर कुठे ना कुठे हे आढळलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं जाईल याची खात्री प्रशासन आणि आमच्या माध्यमातून आम्ही पण त्याच्यावरती लक्ष देऊ आणि प्रशासनाला तशी ताकीद देऊ की या कॉन्ट्रॅक्टरला आपण ब्लॅकलिस्ट केलं गेलं पाहिजे. असे वारंवार घटना घडल्या नाही पाहिजेत. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलेलं आहे. इंदूर हे शहर देशाचं स्वच्छ शहर होऊ शकतं, तर मुंबई का नाही? सोबतच थुंकणं हा आता राष्ट्रीय छंद बनलेला आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा आपण फ्रीडम मार्शल वगैरे अपॉइंट केले, मात्र हा दंड वाढवून 2,500 न्यावा. सोबतच कांजूर डम्पिंग यार्डावरची जी सुनावणी सुरू होती त्या दरम्यान मुंबई हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं. नाही, 100% इंदोरचा जो एक लँड एरिया बघितला आणि पॉप्युलेशन बघितली ती खूप कमी आहे आणि त्यांना केंद्रातनं मिळणारा हा ग्रँट पण खूप जास्ती आहे. त्या तुलनेत मुंबई महानगरपालिका ही लँड एरियामध्ये मोठं आहे, लोकसंख्येच्या आधारे मोठे आहे आणि आज प्रत्येक लोकल लेवलला आपण ती उपयोजना केली आहे. ग्रँट्स आपल्याला तसे केंद्रातनं मिळत नाही मुंबई महानगरपालिकेला. आपण आपल्या बजेटवरती आपण पूर्ण यंत्रणा हलवतो. तर या सगळ्या म्हणजे ह्याला कारण नाही आहे. ज्या न्यायालयाने जी नोंदणी केली आहे त्याच्यावरती नक्कीच आपण काम करणार आहोत आम्ही सत्ताधारी म्हणून. पण एकंदरीत सगळ्यांच्या बाबतीत कचरा कुठे टाकला गेला पाहिजे, कारण मिठीमध्ये अनेक प्लास्टिक आणि इतर गोष्टी आढळल्या आहेत जे नागरिकांकडनं किंवा ते तिकडच्या इतर लोकांकडनं तिकडे टाकले जातात. तर कुठे ना कुठेतरी हे गेलं पाहिजे. आणि जे कोर्टाने सांगितलं 2,500 ते नक्कीच आम्ही त्याच्यावरती विचार करू आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपण ते जे 2,500चा निर्णय तो पण आपण वाढीव करून घेऊ. चेंबूरमध्ये जी दुर्घटना घडली होती, झाड पडून मुलाचा मृत्यू झाला होता, अहवाल आल्यानंतर सर्वच सत्ताधारी पक्षाचं आणि विरोधकांचं देखील म्हणणं आहे की अहवाल मान्य नाही. यावरती काय आजचा सभागृह सुद्धा वादळी होणार का यावर? या बाबतीत जो काही रिपोर्ट आला आहे तो मुळात टेबलच झाला नाही आहे. आज तो कॉन्फिडेन्शियल म्हणून तो प्रशासनात सादर झाला आहे, पण त्याच्यावरती कोणाची अजून लिगल ओपिनियन अजून आलं नाही आहे, प्रतिक्रिया आली नाही आहे. पण जी मोगम माहिती मिळते की कंत्राटदाराला त्याच्यात दोषी ठरवलं आहे आणि त्याला पिनलाइज 7 लाख रुपये केलं आहे, तर हे कुठेच एक्सेप्टेबल नाही आहे की 7 लाखाचा एक जीव जाऊ शकतो. एका मुलाचा जीव हा 7 लाख नसू शकतो, कारण ते मुलगा होता, लहान कुठलाही जीव हा पैशाने आपण मोजू शकत नाही. आणि कुठे ना कुठेतरी याच्यात 100% प्रशासनाची निष्काळजीपणा होता आणि लगेच त्वरित हा रिपोर्ट सादर करणं हेही तितकंच चुकीचं आहे की तुम्हाला डेप्थमध्ये याची इन्क्वायरी झाली आहे की नाही, मुळात ही आधी चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या तिकडच्या अधिकाऱ्यांची चौकशी लावून त्याच्याबद्दल जी काही माहिती संकलित केली आहे ही त्या रिपोर्टमध्ये आली पाहिजे. पण रिपोर्ट वाचल्यानंतर आणि टेबल केल्यानंतर याच्याबद्दल आपण अधिकृत प्रतिक्रिया देऊ शकतो. पण जे काही एक मोगम आला आहे हे साफ चुकीचं आहे. एकाच कॉन्ट्रॅक्टरला पकडून अर्थ नाही आहे. कुठे ना कुठे याच्यात प्रशासनाची चुकी आहे. ही अहवाल तो तुमच्यापर्यंत येण्याआधी म्हणजे जाहीर करण्याआधी त्यांनी प्रेस नोट काढली, पण प्रेस नोट काढण्याआधी तुमची समिती असेल, स्थायी समिती असेल, बाजार विचार समिती असेल, प्रशासनासमोर किंवा तुमच्या सभागृहासमोर ठेवायला हवा होता, पण तो अहवाल अद्यापही ठेवला नाही आणि थेट प्रेस नोट काढली. याचा अर्थ आयुक्त अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी हा लपवतात अहवाल. बघा, ह्याच्यात मी कोणाला दोष देणार नाही. ज्यांनी कोणी इन्क्वायरी ऑफिसर आहेत, इन्क्वायरी ऑफिसरांनी हा विषय आयुक्तांना सांगून हा मुळात हा टेबल केला गेला पाहिजे होता. काल स्थायी समिती होती. ही स्थायी समिती ही सर्वोच्च कमिटी आहे मुंबई महानगरपालिकेमधली आणि तिकडे हा रिपोर्ट टेबल केला गेला पाहिजे होता आणि नंतर सभागृहात हा मांडला गेला पाहिजे होता. मुळात गटनेत्यांमध्ये हा रिपोर्ट आला पाहिजे होता आणि त्याच्यात डिस्कशन झाल्यानंतर हा सभागृह आणि पब्लिकमध्ये आला पाहिजे होता. पण कुठे ना कुठेतरी अतिघाई झाली आहे. कोणाला कोण पाठीशी घालताय हे अजूनपर्यंत अधोरेखित नाही आहे.
तर त्या निमित्ताने ह्याची परत फेर तपासणी व्हावी या रिपोर्टची, अशी मागणी आमच्याकडनं करण्यात येते. आम्ही वारंवार बघायला मिळत आहे, म्हणजे चंगुलदार दुर्घटना असो, मॅनहोल असो किंवा इतर बाबी असो, प्रशासन जुमानत नाहीये का सत्ताधाऱ्यांना सुद्धा किंवा लोकप्रतिनिधींना एकंदरीतच? कारण विरोधकांचं जे मत आहे प्रशासनाबाबत ते सत्ताधाऱ्यांचं सुद्धा आहे. शिवसेनेने तर स्पष्टपणे राजीनाम्याची मागणी केलेली आहे. प्रेस नोट काढली जाते अहवाल टेबल करण्याच्या पूर्वी, लोकप्रतिनिधींपुढे मांडण्याच्या पूर्वी. कसं बघताय याकडे? प्रशासन जुमानत नाहीये का? नाही, असं काही नाही आहे, प्रशासन जुमानत नाही आहे. सगळं एकंदरीत 4 वर्षानंतर हे गाडं चाललं आहे प्रशासन आणि सत्ताधारी आणि विरोधकांचं. तर कुठे ना कुठेतरी हे अजून स्ट्रीमलाईन होणं अजून बाकी आहे, कम्युनिकेशन होणं बाकी आहे. आणि प्रशासनाने सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही लोकांना घेऊन हा पूर्ण मुंबई महानगरपालिकेचा गाडा चालला गेला पाहिजे. आपण जर मागच्या काळात पण बघितलं तर याच गोष्टी चालायच्या. तर प्रशासनाला नम्र विनंती आहे की याच्यात आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टी घडल्या गेल्या पाहिजेत. आणि हे जे काही चुका होत आहेत प्रशासनातर्फे ते कुठे ना कुठे सत्ताधाऱ्यांना त्याचा इफेक्ट होतो किंवा विरोधक त्याच्यावरती आगपाकड करतात जेव्हा त्याच्यात काही तथ्य नसतं किंवा काय असतं. तर माझं एवढंच मत आहे की प्रशासनाने एकत्र येऊन कम्युनिकेशन झालं पाहिजे आणि जेणेकरून या चुका होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.